महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. दिवस शुभ आहे का? मुहूर्त काढलाय का? प्रस्थानाची वेळ काय? प्रकार नाही. ती सदर पोच घेऊन निघाला मराठ्यांच्या लोकांना. इकडून मराठे ताबत हर हर महादेव. तोपर्यंत तिकडे बहादूर खानाचं सैन्य निघालं. यंगार तत्तार दिन आक्रमण. दोन्ही फौज आमने सामने आल्या. आता तुम्हाला युद्ध होणार. बाहेर तुमच्याकडे बनणार. कराडला बहादूर खान आक्रमण. उचलले मराठे. हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्याने रिव्हर्स गेअर टाकला. बहादूर गडावरनं एक कोटी आणायचे तर 35,000 फौजेच्या तावडीतनच पैसे आणायला 50,000 फौजा नाही. रिझर्व्ह फोर्स 10,000. हंबीररावांनी काय केलं? त्या 10,000 रिझर्व्ह फोर्स मधले 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले. उरलेले 9,000 आपल्या सोबत घेतले. त्या 9,000 फौजेचे त्यांनी 2 भाग केले. एक भाग केला 2,000चा, दुसरा भाग केला 7,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि ते रायगडावरून निघाले. ते पुण्यात आले आणि पुण्यातनं पुणे सोलापूर हायवेनं उरळी कांचन यवत पाटस करत बहादूरगडाच्या म्हणजे श्रीगोंद्याच्या अलीकडे करकुंभ नावाचं गाव आहे. त्या करकुंभला येऊन थांबले. 2,000 फौजेनिशी हंबीरराव करकुंभला आणि 7,000ची फौज घेऊन त्यांच्या हाताखालचा सरदार तो रायगडावर निघाला. तो ते पुण्यात आले. पुण्यातनं पुणे नगर हायवेनं रांजणगाव शिरूर करत तो अहमदनगरला पोहोचला आणि अहमदनगर करून तो श्रीगोंद्याकडे म्हणजे बहादूरगडाकडे निघाला. ही 7,000ची मराठी फौज नगरवरनं जशी बहादूरगडाकडे निघाली त्याने एकच हल्ला करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, ढोल ताशे बनवायला सुरुवात केली. बघता बघता हल्ला कल्लोळ वाढला. हा हल्ला कल्लोळ बहादूरगडाच्या खानावर गेला आणि एक हेर धावत धावत बहादूर खानाजवळ पोहोचला. हुजूर क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा? ते तर रात्री येतात. दिवसा कसे आले? आणि खरं आहे बरं, महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. दिवस शुभ आहे का? मुहूर्त काढलाय का? प्रस्थानाची वेळ काय? प्रकार नाही. ते हल्ली आमच्याकडे फॅड भयानक. आमच्या घरातला करता माणूस कामाला बाहेर पडतो, 5-6 पावलं जातो, 7व्या मिनिटाला परत घरात. बायको विचारते काय झालं? मांजर आडवं गेलं. मला राहून राहून प्रश्न पडतो त्या मांजरला काय वाटत असेल? हे आडवं गेलं. जी माणसं कारण सांगतात ना, यशोगाथा त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही. मोगलांच्या फौजा अफाट, महाराजांचं सैन्य मुठभर. त्या अफाट फौजेबरोबर मुठभर सैन्याला लढा द्यायचा तर महाराज अमावस्येच्या केळ काळोखाचा वापर करायचा. काळोखात करायचंच नाही. मराठे किती आहे? मुठभर घ्यावी आणि मोगलांच्या अफाट सैन्यावर छापेमारी करावी हे महाराजांच्या यशाचं सूत्र. त्यामुळे मोगलांना पक्क माहितीये मराठे दिवसा येतच नाहीत, हे रात्रीच. तर त्याच्याही डोक्यात तेच. पण तोपर्यंत हर हर महादेवच्या मुळे त्याच्या कानावर पडल्या आणि बहादूर खानाची खात्री पटली. आले आले आले. पण ज्या ते दिवसा आलेत भयानक आले असणार. कारण आपली 35,000ची फौज येत आहे. आपल्या 35,000 फौजेशी लढायला मराठे दिवसा येत आहेत म्हणजे मराठे किमान 50,000 तरी असणार. तरी काय केलं? आपली बहादूर गडावरची 35च्या 35,000 फौज बाहेर काढली. वॉचमन गेटमध्येच ठेवले तिथं आणि 35,000 फौज घेऊन निघाला मराठ्यांच्या लोकांना. इकडून मराठे ताबत हर हर महादेव. तोपर्यंत तिकडे बहादूर खानाचं सैन्य निघालं. यंगार तत्तार दिन आक्रमण. दोन्ही फौज आमने सामने आल्या. आता तुम्हाला युद्ध होणार. बाहेर तुमच्याकडे बनणार. कराडला बहादूर खान आक्रमण. उचलले मराठे. हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्याने रिव्हर्स गेअर टाकला. या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं 2 मैल 3 मैल 4 मैल 5 मैल 10 मैल झाले. मराठे थांबायलाही तयार नाही आणि मराठे मागं वळून पण पाहायला तयार नाही. मराठे पुढंच. मग बहादूर खान आपल्या सैन्याला म्हणला रुक जाओ. गए भाग गए. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000ची फौज बघूनच मराठे पळून गेले. आता नाही यायचे परत. चलो वापस. त्यांनी सैन्य मिळवलं. निघाला बहादूरगडाच्या दिशेनं. 10-12 मैलच गेला असेल तेवढ्यात त्याचा मागचा हे ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान संतापला. काय पद्धत आहे काय? असे असते करावं नाही. काय लपाछपी चालली आहे का?
आलेच अंगावर म्हणल्यावर काय करतो. त्यांनी परत सगळं सैन्य बोलवलं, निघाला मराठ्यांच्या लोकांना. आता मराठ्या तवा बहादूर खान सुद्धा संत आपल्याला घुसायचं आणि कापायचं. दोन्ही फौजा आमने सामने आल्या. बहादूर खान कडातला हा आक्रमण उचलले मराठे, तलवारी उचलल्या गेल्या. मराठ्यांनी परत रिवर्स गेअर टाकला. परत मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. 5 मैल झाले, 10 मैल झाले, 15 मैल झाले. मराठे थांबायचं नावच घेणार. आणि मराठे थांबायचं नाव म्हणल्यावर बहादूर खान म्हटला, रुक जाओ गए. उगा हुलकावणी दाखवायला लागते, आता नाही यायचे परत, चलो वापस. सगळं सैन्य वळवलं, निघाला माघारी. 15-20 मैलच गेला असेल, तेवढ्यात त्याचा मागचा हे परत म्हणाला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान खबर. अरे काय पद्धत आहे, काय व्हायचं ते होऊ द्या. आलेत ना परत, आता जातील तिथपर्यंत ताणायचे. बास, जातील तिथपर्यंत ताणा, नाही तर दिवसभर खेळवत बसतील हे असे. त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं, सजग राहा, सावध राहा, सायदान हे मराठे कुठेही उगवतात, कुठूनही गायब होतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात, दुश्मन संपवतात आणि मग पुढे आत येतात. सजग राहा. निघाला तावात, काय व्हायचं ते होऊ द्या. आता जातील तिथपर्यंत ताणायचे. मराठ्यांनी ठरवलं, 2 वेळा हुलकावणी दिली, आता उसून कापू. दोन्ही फौजा परत आमने सामने उसळला. बहादूर खान आक्रमण, मराठे चेतावले, हरण महादेव, तलवारी उचलल्या गेल्या. वार होणार. मराठ्यांनी पुन्हा रिवर्स गेअर टाकला. पण आता ठरलं होतं बहादूर खानाचं, जातील तिथपर्यंत ताणायचे. मराठे पुढं मोगल मागा, मराठे पुढं मागा. 5 मैल, 10 मैल, 15 मैल, 20 मैल नगर आलं. बहादूर खान मागच. बघता बघता मराठ्यांनी नगर सोडलं, शिरूर गाठलं. बहादूर खान मागच. बहादूर खान शिरूरला पोहोचला. बहादूर खान जसा शिरूरला पोहोचला, त्याचा एक सरदार म्हटला, हुजूर गए मराठे, अब लौट चल. तू गप. काय व्हायचं ते होऊ दे. मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं पर्वत नेलं आणि 2000 मराठ्यांनी तिकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे हे मराठे. मला सांगा, शत्रू किती? 35,000. महाराजांचं सैन्य 9,000. मग महाराज असं म्हणले का हो, त्यांचे 35,000 आहेत, आपले 9,000 आहेत, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा. माघार घेतली, परत फिरले, त्याला ताकद गोळा करून मग अर्ज भरू. नाही हो, जे आहे त्याच्या बळावर. महाराजांचं काय सूत्र आहे? सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत, बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात. तुमच्यात सामर्थ्य किती आहे काही महत्वाचं नाही, तुमची बुद्धी कशी चालते हे फार महत्वाचं आहे. महाराजांनी ते केलं. 35,000 त्यांचं सैन्य, 9,000 महाराजांचं. मग महाराजांनी विचारलं, आपले वाढवता येत आहेत का? नाही महाराज, आपले वाढवूच शकत नाही. संपले ना पर्याय महाराजांचे. कस काय आता 35,000 सैन्यावर लढायचं? मग नाही, महाराजांनी पर्याय निर्माण केला. काय? आपले वाढवता येत नाही ना, ठीक आहे, त्याचे कमी करा. काय पर्याय काढला? आपलं वाढवता येत नाही ना, ठीक आहे, त्याचे कमी करा. केले ना कमी, 35च्या 35 बाहेर काढले, तिथे 2,000 पण राहिले नाही, कमीच केले. पर्याय तयार करा. आमची पोरं काय करू, दारच बंद आहे. यशाचे 4 नियम आहेत. सांगा म्हणजे कळेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल. हे 4 गोष्टी ज्याला जमतात तो यशस्वी होतो. तुम्हाला काय हवंय हे तुम्ही जर सांगितलंच नाही तर लोकांना कळेल कसं? तुम्हाला काय हवंय हे जर तुम्ही मागितलंच नाही तर मिळेल कसं? तुम्हाला काय हवंय असंख्य आसपास सगळं पडलेलं आहे, तुम्ही शोधलंच नाही तर तुम्हाला सापडेल कसं? तुम्हाला दाराच्या पलीकडे जायचं आहे, ठोठवा ना मग, त्याशिवाय उघडेल कसं दार? त्याला काय माहितीये का तुम्हाला आत यायचं आहे? ठोठवायला हवा, पर्याय निर्माण करायला हवेत. तो नियंता ज्यावेळी आपलं एक दार बंद करतो त्याच वेळी आपल्यासाठी 10 दार उघडी करून ठेवतो. आम्ही एकाच दारावर धक्का मारत बसतो. जात होता 100 टन आधी, काय झालंय कळत ना. तू एकाच दारावर धक्का मारतोय, शोध ना दुसरा पर्याय काहीतरी. आम्ही पर्याय नाही शोधत, महाराजांनी ते केलं, पर्याय शोधले. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता,
त्या राजासमोर 2 कैदी आणले, राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथं चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तर दुसरा कैदी न्यूटनच. मग पहिल्या त्याला विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तर मला ऐकली ना. अरे मग फाशी झाली, आपल्याला मरणार आहे आपण, तुला भीती नाही वाटत? तसा तो कैदी म्हणा, ते फाशी विषयीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. नेमकी फाशीची शिक्षा झाली, ते फाशीचं काही नाही रे, पण आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या कायद्याला काय कळेल, मला उडणारा घोडा, घोडा कधी उडतो का ते सांगतोय ना. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्यांची चर्चा राजा ऐकली. राजा मला काय 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 म्हणला, उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का, घोडा कधी उडतो का? तसं तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेल? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. बरं महाराज, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या, 1 वर्ष फक्त. त्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, असं तसं मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, ठीक आहे, चल दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्या कैद्याला 1 वर्ष मिळालं, पण ते पहिला कैदी त्याला काय कळेल ना. तुम्ही त्याला परत विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतोय का? आणि मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोयस. तसा तो कैदी म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब ह्या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. काही घडेल ना वर्ष माझ्याकडे. मी तार कशाला मारू, मी आता मागा कशाला घेऊ? मी लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झंझाट राहीन. काय सूत्र आहे महाराजांचं? महाराज सांगताय, आधीच थांबतोस कशाला? ध्येय गाठायचंय ना, झेपावत राहा. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. रांगता येत नाही, घसरत जा. घसरता येत नाही, घरंगळत जा. घरंगळता येत नाही, अरे सरपटत जा, पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा असतं. जे हरतात ते अयशस्वी होत नाहीत, जे प्रयत्न सोडून देतात ते अयशस्वी होतात. तुम्ही किती वेळा पडला याला महत्व नाही, पडून तुम्ही किती वेळा उठून उभा राहिला हे फार महत्वाचं आहे. हे यशाचं गणित आहे. महाराज शिवचरित्रात मला ते सांगतात. बघा ना, 35,000ची फौज, महाराजांची 9,000ची. बर, प्रत्यक्ष लढाई झाली का हो? नाही. काय महाराजांचं नुकसान झालं? नाही. काय हानी झाली? नाही. आणि फायदा 1 कोटी. 1 कोटी. बर, आपल्याला 1 कोटी मिळाले तर आता पार्टी. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशी ठरवते, तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते. महाराजांचं नियोजन फक्त 1 कोटी मिळवण्या इतपत नाही. महाराजांनी पुढचा विचार करून ठेवलाय. 1 कोटी पळवल्यावर हा बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 लाखाभराची फौज उभा करेल आणि रायगडावर हल्ला चढवेल. लाखाची फौज घेऊन जर बहादूर खान रायगडावर चाल करून आला तर आपले फक्त 10,000. राजधानी राखावी कैसे? मग काही करून बहादूर खानाला थोपवलं पाहिजे. किमान आपलं सैन्य परत येईपर्यंत तरी थोपवलंच पाहिजे. आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवलंच पाहिजे. सुरू झालं महाराजांचं राजकारण.
आणि महाराजांनी आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं बहादूरगडावर बहादूर खानाची भेट घ्यायला. आता महाराजांचे वकील काझी हैदर आले ते कळल्यावर बहादूर खान भेटच घेना. नको बाबा, ते बनवतात फार, 1 कोटी पळवले राहू. पण राजकीय संकेत असतो, घ्यावी भेट वकिलाची. नाहीला जाणं बहादूर खानानं काझी हैदरांची भेट घेतली. काय आहे तसे काझी हैदर म्हणाले, आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. ते दिवसा ढवळ्यात 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतःकरणाला किती वेदना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर, आमच्याकडनं चुकून घडलं होय. इट्स अन ऍक्सिडेंट, अपघात होता तो. आमच्या महाराजाला तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. आणि जेव्हा आला महाराजाला प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस आपल्याच येतात तो, 2 दिवस जेवले नाहीत महाराज. शेवटी आज आम्हाला म्हणाले, काझी साहेब तुम्ही स्वतः बहादूरगडावर जा, बहादूर खान साहेबांना भेटा, त्यांना सांगा आम्ही त्यांना विना अट विना शर्त 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी महाराजांना त्यांच्याकडे सेवेला पाठवायला तयार आहे. आणि बहादूर खान साहेब सांगतील तेव्हा मी खुद्द जाते ना त्यांच्या सहकार्यासाठी यायला तयार आहे. बहादूर खानाने ऐकलं, 10 किल्ले संभाजी, मग आत्ताच चाव्या खाना आणल्या. संभाजी महाराज कधी येणार आहे, मग महाराज कधी येतो म्हणले. काझी हैदरला कळलं मासा गळाला लागलाय. काझी हैदर म्हटले, हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहेत, म्हणजे दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणजे काय काय नाही, हे जे आमचे महाराज सगळं तुम्हाला देणार आहेत, म्हणजे 10 किल्ले संभाजी महाराजांनी येणं, त्यांनी स्वतः येणं, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशांची मान्यता हवी. एकदा बादशांचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान मला एवढंच ना, फक्त बादशाचे शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना, दिले दिले दिले. त्याच्या काय डोक्यातच नाही आले. पण तो काय आत्ताचा काळ आहे का, काय पाहिजे मान्यतेचे शिक्क्याचे कागद, की बहादूर खानानं लगेच औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवलाय, लावला फोन औरंगजेबाला. आलमपणा, आले आले वकील महाराजांचे. हो हो, झाली झाली चर्चा. हो हो हो, नाही देतो म्हणताय 10 किल्ले, विनाट विनाट विनाट, नाही विना अट 10 किल्ले. हो हो हो, नाही संभाजी महाराजांनाही पाठवताय. हो हो हो, नाही स्वतः येतो म्हणलेत महाराज. हो हो, नाही फक्त तुमची मान्यता आली. एकदा मान्यतेचे तुमचे शिक्क्याचे कागद आले की यांनी हे सगळे दिलेच म्हणून समजा. हो हो, नाही फक्त शिक्क्याचे कागद पाहिजे. हो हो, ईमेल करताय, व्हॉट्सअपला त्यांना पाठवून. नाही एवढा वेगवान काय, मग काय करावं लागेल, काय हवंय, शिक्क्याचे कागद. हा निरोप घेऊन सदनी स्वार महाराष्ट्रातून आग्र्यात जाणार. जायला लागणार 2 महिने. आग्र्यातून तो औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद घेणार आणि परत आग्र्यातून महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती, 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे, 4 महिने. आता महाराज एवढं सगळं ऐकतं द्यायला तयार आहेत म्हणावर बहादूर खान 4 महिने निवांत. आणि या 4 महिन्यात महाराजांनी मात्र रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली. आणि महाराज म्हटले, ये आता कधी पण. पण 4 महिन्यानंतर औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद बहादूरगडावर पोहोचले. जसे शिक्क्याचे कागद पोहोचले, बहादूर खानानं तातडीने आपले 2 वकील लगेच रायगडावर पाठवून दिले. जा 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 जा, ते शिक्क्याचे कागद महाराजांना द्या आणि त्यांच्याकडनं ते 10 किल्ले संभाजी महाराज काही ते सगळं घेऊन या. वकील पोहोचले रायगडावर, महाराजांची भेटही घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं. तसे वकील म्हटले, नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण, ते काझी हैदर. कशाला, ते तुम्ही नाही का आमचे 1 कोटी पळवले, कधी, अहो तुमचे हंडे रावलते कुठं, अहो तुमचे हंडे रावलते त्यांनी आमचे 1 कोटी पळवले. मग ते काझी हैदर आले, ते म्हणजे 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. काय लोक महाराज, तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा सापडला ते एक दिमाग दाखवला, त्यांचा पुत्र घडावा तुम्हाला तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले हो वकील. बहादूर खान वाटच बघत होता बहादूरगडावर. जसे वकील आले त्यांनी विचारलं, क्या हुआ. वकील म्हटले, पुन्हा फसवलो. मग सगळं कळवलं औरंगजेबाला. महाराज एवढं एवढं देत आहे, कागद आहेत औरंगजेबाचे. आता बिचारा बहादूर खान, जे घडलं होतं ते सगळं औरंगजेबाला त्यांनी कळवलं. पत्राच्या शेवटी लिहिलं, हुजूर त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला परत फसवलं. त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे उत्तर पाठवलंय त्याने आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब बहादूर खानाला लिहितो, तुम्ही माझे सरदार,
इथून प्रचंड बजमे घेऊन जाता, अपाट खजाने नेता, बलाढ्य फौजा घेऊन जाता, तिथे त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी राजे तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे? औरंगजेबाच्या याही प्रश्नाला बहादूर खानानं उत्तर पाठवलं. हुजूर, आपण मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो? हुजूर, ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते, तुम्हाला कसं फसवलं? आम्हालाही तसंच फसवलं. काय बोलतो औरंगजेब? जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून. त्याला भीती होती. सरदारांचा पराभव केला तर त्याच्यावर किमान रागावता तरी येत आहे, पण महाराज इतुके पराक्रमी, ते आपला पराभव करणारच. रागवायचं कुणावर? नाही आला तो, चुकून नाही आला. मी जाणीवपूर्वक एक विधान करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. आंतरराष्ट्रीय, जगात तुलना नाही. जगात त्यांच्या इतका शौर्यशाली योद्धा, कुशल सेनापती, उत्तम प्रशासक आणि विलक्षण संघटक नाहीच. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती. याचं कारण असं, महाराजांच्या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांच्या पुढे जेवढे शत्रू आलेत त्यातले फक्त 2 भारतीय आहेत, बाकी सारे भारताच्या बाहेरचे आहेत. त्यांच्या देशातले नामवंत योद्धे सेनापती आहेत. 2 फक्त भारतीय. एक मिर्झा राजे जयसिंग इथले आहेत आणि 2 अफजल खान, तो भारतीय आहे. बाकी जेवढे सगळे आले सगळे भारताबाहेरचे आहेत. लाल महालात ज्याची महाराजांनी बोट छाटली तर नवाब शाहिस्ता खान तुर्कस्तानचा नवाब आहे. तुर्कस्तानचा औरंगजेबाचा सक्का मामा. ते तो प्रति औरंगजेब बंगाल जिंकून गेला. तिला औरंगजेबाला महाराजांनी त्याला असा धडा शिकवला, रातोरात फरार, परत नाही उगवला इकडं. इथं मुंबईजवळ लोणावळ्याच्या उंबरखिंडीमध्ये शिवाजी महाराजांनी कार्तालब खानाला कोंडून मारलं. हा कार्तालब खान कुठला आहे माहिती आहे? उझबेकिस्तान, म्हणजे आताच्या ताश्कंद रशियाचा आहे तो. त्याचा पराभव केलाय महाराजांनी. सिद्धी जौहर, सिद्धी सलामत खान इथोपियाची आहेत. इथोपियाची बलाढ्य सेनानी, जगात विलक्षण नाव त्यांचं. महाराजांनी त्यांचा पराभव केला. बेहलोल खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण इराणचे आहेत. दिलेर खान अफगाणिस्तानचा आहे. इंग्रज इंग्लंडचे, फ्रेंच फ्रान्सचे, पोर्तुगीज पोर्तुगालचे, साऱ्यांचा पराभव. जगातली 123 राष्ट्र आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राचा स्वतःच्या लष्करी अभ्यासक्रमात समावेश करून आपल्या सैनिकांना त्यांचे धडे देत आहेत. शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या प्रकरणातनं प्रेरणा घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या नजर कैदेतनं निसटले. महाराजांसारखंच त्यांनी देशांतर केलं आणि नेताजी देशांतरकर्ते झाले. भारताबाहेर जाऊन त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि आझाद हिंद सैनिकांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी एकच महामंत्र दिला. तो महामंत्र होता शिवराय, शिवराय आणि शिवराय. पिढ्यानपिढ्या हाच मंत्र प्रेरणा देईल. पिढ्यानपिढ्या हाच मंत्र मार्गदर्शन करेल. धन्यवाद.